नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी प्रक्रियेत लावण्यात आलेल्या कठीण अटीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले। शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाचा लाभ मिळावा यासाठी शेतकरी नोंदणी करून सोयाबीन खरेदी केंद्रावर पोहोचत असले तरी कठोर तपासणी निकषामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन तांत्रिक तपासणीत उतरू नये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना आपला माल पुन्हा परत नेण्याची वेळ आली आहे। वाडेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील नाफेड खरेदी केंद्रावर झालेल्या या अडचणींमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला। या निषेधार्थ बसस्थानक परिसरात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन छेडले। सकाळी 11 वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या आंदोलनामुळे बाळापूर पातूर मार्गावरील वाहतूक जवळपास 1 तास ठप्प राहिली। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। दरम्यान नायब तहसीलदार सय्यद, बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे, पोलीस उपनिरीक्षक संभाजी हिवाळे तसेच खरेदी विक्री संघाचे संचालक मनोहर राहणे यांनी घटनास्थळी येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली। शेतकऱ्यांच्या मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन देण्यात आले। तथापि दुपारी 1:30 वाजेपर्यंत शेतकरी आपले आंदोलन सुरू ठेवले असताना कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण कायम होते। चंदन जंजाळ, अजिंक्य भारत न्यूज, बाळापूर तालुका प्रतिनिधी। बोला। आज जो शेतकऱ्याचा मोर्चा आहे की सोयाबीनच्या पिकाबद्दल शेतकऱ्यांना शासनानं नाफेडच्या ज्या अटी लावल्या त्या निकषामध्ये सोयाबीन आपलं बसू शकत नाही, म्हणून सोयाबीनचं आपल्या खरेदी केंद्रावर त्याचं मोजमाप होऊ शकत नाही, म्हणून आज हा मोर्चा इथं शेतकऱ्यांनी काढला। शासनाचे जे निकष आहेत ते निकष आम्ही खरेदी विक्री म्हणा, बाजार समिती म्हणा किंवा ग्रेडर म्हणा कोणीही बदलू शकत नाही, त्यांना शासनच ते बदलू शकते। आणि शेतकऱ्यांचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासन दरबारी आपले मागणी रेटून त्यावर काहीतरी विचार होऊ शकते। त्या शेतकऱ्यांना रणधीर प्रश्न मांडणार आहे, त्या दिवशी सर्व बोलणं झालं तर रणधीर भाऊ आणि नागपूरच्या अधिवेशनात काय होते ते आपल्याला समजेल। परंतु आता हा मोर्चा जो आहे हा मोर्चा शेतकऱ्यांचा स्वाभाविक आहे, परंतु निकषामध्ये बसू न शकल्यामुळे